सीनेच्या महापुरामुळे मशिदीत अडकलेल्या सिकंदर सय्यद या अपंग वृद्ध व्यक्तीला सुरेश शिंदे यांनी जीवदान देत माणुसकीचा झरा अजूनही जिवंत असल्याचं दाखवून दिलं. दारफळमधील मशिदीचं बांधकाम सुरू असल्यामुळे मशीद तात्पुरती धर्मशाळेमध्ये परिवर्तित केलेली आहे. सय्यद हे दररोज या मशिदीमध्ये झोपतात. पुराच्या दिवशी सय्यद यांच्या घरी पाणी शिरल्यामुळे त्यांनी झोपण्यासाठी या मशिदीचा आसरा घेतला. मात्र मध्यरात्रीनंतर त्या मशिदीमध्ये पुराचं पाणी शिरलं. पाणी गळ्यापर्यंत आल्यामुळे त्यांनी ओरडायला सुरुवात केली, पत्रे वाजवायला सुरुवात केली. आजूबाजूच्या उंचवट्यावरती असलेल्या घराजवळील तरुणांनी त्यांचा आवाज ऐकला. मशिदीच्या चारी बाजूला महापुराचा वेढा पडलेला असताना सुरेश शिंदे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याचा विचार न करता सय्यद यांचे प्राण वाचवले. सिकंदर बाशीबाई सय्यद मी हाक मारली आणि काढले, पत्र काढून नट काढून हाताने ओढलंय. काय झालं, घरी पाणी आहे म्हणून घरी झोपायला गेलो. हा कुठं मशिदीत का? हा पण लय पाणी लागलं म्हणून गाळ वाटलं, पाक कापड भिजली आणि वर जाऊन थोडं बसलो. पाणी तर लय होतं, मग पुन्हा पत्रा काढला आणि ती कुटीमध्ये बसवली. ती वजन तर काय जे होत नव्हतं एका हातानं, आणि ते असताना अपंग होतं आणि त्याला ते वर उचलाय बी येत नव्हता आणि उभा बी राहायला येत नव्हतं त्याला. मग पुन्हा त्याला दोनदा घेतला आता, पण ती खाली निघतायचं सारखं वजन जास्त व्हायचं, पत्र्याला एक हात घुसलेला वर काय ओढायला येत नव्हतं.